जय भीम नमोबुद्धा. आपण शौर्यभूमीवर आहोत आणि आपल्यासोबत जुडलेले आहेत. आपलं नाव काय दादा? माझं नाव बौद्धाचार्य धर्मा दशरथ गरड. सो दशरथ साहेब आपल्यासोबत धर्मा साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि ते कुठून आला तुम्ही? मी बिबिवाडी अप्पर. ओके. सो हे बिबेवाडीमधनं या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण हा चालता बोलता कार्यक्रम घेत आहोत. तर त्यांना ही संकल्पना माहिती आहे. तर डायरेक्टली जास्त वेळ न घेता आपण प्रश्न उत्तराकडे जाऊयात. चला, ही चिठ्ठी आहे. एक चिठ्ठी निवडा. एक चिठ्ठी. येस. पहिल्या चिठ्ठीचं जर त्यांनी पहिलं उत्तर बरोबर दिलं तर पुढचा प्रश्न विचारण्यात येणार आहे, अन्यथा पुढचा प्रश्न विचारण्यात येणार नाही. सो तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते सर्वांना माहिती आहेत, आपले प्रेरणास्थान आहेत, बरोबर. तर त्यांचा जन्म जो आहे तो कुठे झाला? तुम्हाला ऑप्शन देणार नाही कारण हा बेसिक क्वेश्चन आहे, सगळ्यांना आलाच पाहिजे. कुठे झाला? महू या गावामध्ये झाला, मध्य प्रदेशमध्ये. महू या गावी झाला आहे. तर तुम्ही शुअर आहात? येस. ओके. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं आहे. टाळ्या वाजून स्वागत करा. ग्रेट. ओके. सो दुसरा प्रश्न मी तुम्हाला ऑप्शन सहित देईल आणि चिठ्ठी न घेता देईल. ओके. डायरेक्टली घेऊयात. ओके. सो बाबासाहेब आंबेडकर जेव्हा धर्मांतर करणार होते, ओके, सो धर्मांतराची घोषणा जी आहे ते पहिली धर्मांतराची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या भूमीवर आणि कुठे केली? नाशिक येवला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती. क्या बात आहे. प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे अचूक दिलेलं आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अचूक दिलं तर त्यांना मिळणार आहे मुक्तिकोणपते, जे बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे, जी मुंबई इलाका महार परिषद घडली होती. आणि ती महार परिषद जी घडली ती बौद्ध धर्म स्वीकारण्याकरिता कशा प्रकारे आपण कोणत्या कष्टातून जातो, एकदम बेसिक तुम्हाला एक डायरेक्ट रूट कॉज दिलेला आहे, ते पुस्तक त्यांना मिळणार आहे. तर त्यासाठी आपण एक डायरेक्ट या चिठ्ठीच्या बॉक्सचा उपयोग करूयात. कुठली एक चिठ्ठी निवडा आणि तो प्रश्न आपण विचारूयात तुम्हाला. सो त्यांच्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर दिलं तर त्यांना एक बक्षीस मिळणार आहे. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारतात कुठले मंत्रिपद होते? स्वातंत्र्यपूर्व का स्वातंत्र्यानंतर? स्वातंत्र्य भारतात. स्वातंत्र्य भारतात ते पहिले कायदा मंत्री होते. कायदा मंत्री होते. ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन. टाळ्या वाजवा. सो या ठिकाणी यांनी तिसऱ्याही प्रश्नाचे उत्तर अचूक दिलेलं आणि बरोबर दिलेलं आहे. तर त्यांना आपण पुढील कार्यक्रम करूया.